श्री गुरुचरित्र अध्याय 37 कर्म मार्ग निरूपणम नाम 37 ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री नृसिंह सरस्वती नमः। दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम नामधारकमणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी। श्री गुरु सांगती ब्राह्मणासी कायम निरोपिले त्यानंतर ऐकमणे नामधारका सगुणा श्री गुरु अवतार नारायण जाणे सर्व आचार गुणा सांगत असे कृपेसी त्रयमूर्तीचा अवतार जासी आचार सांगता काय प्रयासी ज्ञान देऊनी पतितासी वेद म्हणविले कवणे परी ऐसे गुरुमूर्ती दातारू भक्तजन कल्पतरू सांगता झाला आचारू कृपा करुणी विप्रासी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी गृही रक्षावे कारणासी अग्निमंथन काष्टासी संपादावे कृष्णा मार्जार श्रीखंड दिव्यमणी घृत तीळ कृष्णाजीन छाग बस्त इतुकी असावी पवित्र दुरिते बाधा करू न शकते शुक पक्षी सारसासी पोसावे घरी परियसे समस्त पाप विनाशी धेनु असावी आपुले घरी देव पूजेचे विधान सांगेन ऐका एक मन गृह बरवे सम्मार्जुन देव गृह अर्चावे हिरण्यरौप्य तांब्रेसी अथवा मृत्तिका पात्रेसी सम्मार्जन करावे विधींसी निषिद्ध पात्र सांगेन कांस्य पात्र कन्यका हस्ती नोवरी अथवा शूद्र जाती न करावे वस्त्र धरोनी वाम हस्ती दक्षिण हस्ते सारवावे प्रारंभ करावा नैऋत्य कोणी रात्री न करावे उदक घेऊनी अगत्य करणे घडे मनी भस्मे करुनी सारवावे रंगमाळिका घालोनी निर्मळ असावे देवता भुवनी मग बैसोनी शुभासनी देव पूजा करावी जैसी संध्या ब्राह्मणासी देव पूजा करावी तैसी त्रिकाल करावे अर्चनासी एक चित्ते मनोभावे त्रिकाळ न घडे जासी प्रातः काळी करावी हर्षी तेही न साधे परियेसी माध्यान्न काळी करावे सायंकाळी मंत्रेसी पुष्पे वाहावे भक्तीसी ऐसे न साधे जयासी भोजन काळी करावे देव पूजा न करी नर पावे त्वरित यमपूर नरक भोगी निरंतर ऐक ब्राह्मणा एक चित्ते विप्रकुळी जन्म जयासी पूजा न करिता जेवी हर्षी तोची होय यमग्रासी वैश्वदेव न करी नरम देव पूजा करावयासी विधीने सहा परियेसी उदक नारायण स्वरूपेसी पूजिता तृप्ती जगन्नाथ दुसरा प्रकार सांगेन ऐका अग्निपूजा अधिका मानस पूजा अतिविशेषा एक चित्ते परियेसा सूर्य पूजा करिता जाण संतुष्ट होय नारायण सामान्य पक्ष थंडिली जाण प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी ज्ञाता असेल बुद्धिमंत यज्ञ पुरुष पूजा तुम्ही त्वरित स्वर्गापवर्ग पूजा देत यज्ञ पुरुष पूजा मुख्य जाण अथवा पूजावे धेनुसी ब्राह्मण पूजावे अतिविशेषी गुरु पूजा मनुमानसी प्रत्यक्ष तुष्टे त्रयमूर्ती गुरु त्रयमूर्ती म्हणून बोलती समस्त
श्रुतिवचनी सकळाभीष्टे तया पासून पाविजेचारी पुरुषार्थ कली प्रवेश होता नर न करीती अंतःकरण स्थिर उत्पत्ती केली शारंग धरे समस्त लोक उद्धारामया शालिग्राम चक्रांकितेसी प्रकाश केला ऋषिकेशी तीर्थ घेता पर्येसी समस्त पापे नासते निरोप घेऊन श्री गुरुचे पूजन करावे प्रतिमेचे वेदोक्त मंत्रे देवाचे विधिपूर्वक अर्चावे स्त्री जनादि शूद्रांसी नमनावे वेद मंत्रासी आगमोक्त मार्गेसी गुरु निरोपे करावे श्री गुरुचे निरोपाने पूजा करी काष्ट पाषाण तेची होती देव जाण होती प्रसन्न पर्येसा शुची आसनी बैसोनी करावे प्राणायाम तिन्ही ये भ्यो माता म्हणून चेतवावा परमात्मा प्रणव मंत्रोनी द्वादश उदके प्रोक्षावे आपुले शीर्ष संकल्प करून अंगन्यास कलश पूजा करावी देवाच्या दक्षिण भागेसी कलश ठेवावा पर्येसी पूजा करून भक्तीसी शंख पूजा करावी निर्माल्य काढून विनयेसी टाकावे तै नैऋत्य दिशी दूत वस्त्र अंतरा हर्षी दीप प्रज्वलित करावा स्मरावे मनी श्री गुरुसी मनोवाक्काय कर्मेसी अर्चन करावे पीठासी विधिपूर्वक अवधारा चारि द्वारे पूजोनी दिशा पूजाव्या अर्चुनी शांताकार करा ध्यानी मग आवाहनावे मंत्रोक्त सहस्र शीर्षेती आवाहनोनी पुरुष वेदे करा आसन एतावानस्य मनोनी पाद्य ध्यावे अवधारा मंत्र मनोनी त्रिपाद दूर्ध्वाय सार्घ्य द्यावे पर्येसा तस्माद्विराळ म्हणायसा देवासी आचमन समर्पावे यत्पुरुषेण मंत्रेसी स्नपन करावे देवासी पंचामृतादि विधीसी स्नपन पूजा करावी पुरुष सुक्तादि रुद्रेसी श्रुती मार्गे करुणी न्यासासी स्नपन करावे पर्येसी एक चित्ते अवधारा स्नपन करुणी देवासी बैसवावे शुभासनेसी तयज्ञामीति मंत्रेसी वस्त्रे ध्यावे पर्येसः तस्माध्यज्ञात मंत्रेसी यज्ञोपवित ध्यावे देवांसी ये रे मंत्रे गंधाक्षतेसी वाहावे अनन्य भक्तीने तस्माद शिवा जायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वाहावे एकचित्त मनपूर्वक देवासी पुष्पे वाहावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन आपण पेरिली कुसुमे सगुण उत्तम पक्ष पर्येसा पुष्पे असती अरण्यात मध्यम प्रकार असे वाहता क्रय करुणी विकत घेता सामान्य पक्ष पुष्पे जाण उत्तम न मिळता घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पीत कृष्ण चित्र अधमाधम वर्जावे शिळे पुष्पे देख सछिद्र अथवा कृमी भक्षक भूमीवरी पडल्या एक पुष्प तेजावे देवासी शिळे नवते द्रव्य जाणा बिल्वपत्र तुळसी पर्ण सहस्रपत्र कमळे जाण सदा ग्राह्य देवांसी शतपत्रे बकुल चंपकासी पाठळे कमले पुन्नागेसी मल्लिका जाती करविरेसी कल्हार पुष्पे अर्पावी विष्णु पूजा करावयासी वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी धतूर अर्क करविरेसी रक्त पुष्पे
वर्जावे गिरिकर्णिका निर्गुणेसी सेवगा कपित्त करंजेसी अमलपत्र कुष्मंडेसी पुष्पे विष्णुसी वर्जावे ही वाहिल्या होय दोषी सांगेन ऐका समस्त ऋषी पूजा करिता विष्णुसी त्यजावे याचे कारणे अर्क पुष्प वाहिल्यासी विनाश होय आपणासी धतुर पुष्पे प्रज्ञानाशी गोविदारे दरिद्रता गिरिकर्णिका पुष्पे वाहता कुळक्षय होय त्वरिता कंटुकारी पुष्पे वाहता शोक होय पर्येसा कंद पुष्पे होय दुःख शाल्मले पुष्पे रोग ऐक या कारणे करुणी विवेक पुष्पे वाहावी विष्णुसी वरजा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे पर्येसी कपित्त केतकी शशांकेंसी श्याम पुष्पे वर्जावी कृष्ण पिंगळ करंज देखा घातकी निंबादी पंचका बकुल दाडिंब केतका माधवी पुष्पे वर्जावी चूतकुंद युथिका जाती रक्त पुष्पे वर्जावी निरुती ईश्वरार्चन्य दोष घडती श्वेत पुष्पे मुख्य काम पूजा करिता गणेशासी वर्ज करा तुम्ही तुलसी वर्ज करावे दुर्वेसी दुर्गा शक्ती देवी ते येणे विधी पुष्पे वाहता काम्य होय तुम्हा त्वरिता चतुर्विध पुरुषार्था होय तुम्हा अवधारा यत्पुरुषं मंत्रेसी सुगंध दुपावे परिमळेसी ब्राह्मणस्यति मंत्रेसी एकार्तिक्य करावे मनोभावे चंद्रमा मनसोयिति मंत्रेसी नैवेद्य अर्पावा देवासी तांबूल अर्पिता मंत्रासी नाभ्यासी म्हणावे सुवर्ण पुष्पे निरांजन सप्तास्येति मंत्रे करुण वेदाहमेति मंत्रे करुण पुष्पांजलि अर्पाजी धाता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवासी अतिसन्मुख पृष्ठदेशी गर्भगृही करुणयम् नमस्काराचे विधान सांगेन ऐका विद्वज्जन अपसव्य देवा प्रदक्षिणा करुणी नमन करावे आपुला गुरुमाता पिता सम्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सम्मुख जाऊन वंदावे सभा असेल द्विजवरांची नमस्कार करा तुम्ही एकची देवतार्चनी तैसेची नमस्कार पावे समजता माता पिता श्री गुरुसी नमस्कार करावे ऐसी उभय हस्ते कर्ण स्पर्शी एक भावे वंदावे सव्य पादावर देखा सव्य हस्त स्पर्शो निका वाम हस्त वाम पादावर देखा धरून नमस्कार करावा गुरुस्थानांची नावे सांगेन ऐका एको भावे विचारून या बरवे नमस्कारावे येणे विधी माता पिता गुरुधाता भयहरता अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता सपत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न असेल जे माता वय अधिक इष्ट मैत्रा नमस्कारावे तयांसी निषिद्ध स्थाने नमावयासी सांगेन ऐका तुमासी वयऊणे असेल जासी नमो नय विद्वज्जनी अग्निसमिदा पुष्पे कुश धरिला असेल अक्षता कलश स्वहस्ती परहस्ती असता दोष उभयता असे नमस्कारिता जप अथवा होम करिता दूर देखिला द्विज येता स्नान करिता जळी असता नमस्कार करू नये एखादा विप्रासे धावत
अन्येणता अथवा धनगर्वित क्रोधवंत किंवा मंगल स्नान करीत नमन करिता दोष घडे एक हस्ते ब्राह्मणासी नमुनय परियेसी प्रेत नरो मूर्ख जनांसी करुणय नमस्कार गीत वाद्य नृत्येसी संतुष्टावे देवासी प्रार्थना करावी भक्तीसी मग अर्चावे सनकादिका पूजा अर्पुनी देवासी हस्त ठेवूनी पिठेसी उत्तर पूजा करावी हर्षी मग करावे उद्वासन ऐसे परिदेव पूजा करावी भक्तीने ऐक द्विजा अन्न संस्कार व्हावया काजा वैश्वदेव करावा अग्न्यलंकार करोनी अन्न अग्निकुंडी दाखवूनी घृत संमिश्रित करोनी 5 भाग करावे एक भागाच्या 6 आहुती दुसरा बळी हरणी योजिती अग्रदान तिसरा करीती चौथ्या भागे पितृयज्ञ मनुष्य यज्ञ पांचवेसी वैश्वदेव करावा मंत्रेसी अन्न नाही ज्या दिवसी तंदुलांनी करावा वैश्वदेव समयासी अतिथी आलिया करासी चोर चांडाल होय हर्षी पूजा करावी मनोभावे यम सांगे आपुले दुतासी वैश्वदेव न करित्या नरासी अतिथी आलिया घरासी अन्न न घाली जो नर त्या ते आणावे आमापाशी पूजा करीती जे विधीसी जाऊ नको तयांपासी विष्णू आज्ञा आमा असे माता पिता घातकियांसी शूनी स्वपच चांडालासी अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे परियेसान विचारावे गोत्रकुळ अन्न घालावे तात्काळा विन्मुख झालिया वर्षे 16 पितरन येती घरासी प्रवासी असेल आपण जरी औषधी घृत दधी क्षीरी कंदमुळे फळे तरी देवयज्ञ करावा अन्नाविणे अग्रदान करू नये साधुजने पंचमहायज्ञ न करित्या ब्राह्मणे चांद्रायणाचरावे न होता वैश्वदेवा आपुल्या घरी भिक्षेसी आला नर जरी भिक्षा घालिता पापदुरी वैश्वदेव फलसे बळी हरण घालून काढी आपण त्याने करावे चांद्रायण आपण काढिता दोष जाण आणि का करावे काढवावे बळी हरण न काढिता जेवी जरी 6 प्राणायाम त्वरित करी तेणे होय पापदुरी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी गृहपूजा करुनी देखांगो ग्रास द्यावा विशेषका नित्य श्राद्ध करणे ऐका व्यत्यक्त करुनी अन्न समर्पावे स्वदाकार पिंडदान करुण अग्नौ करण ब्रह्मचार्यासी तांबूलदान दक्षिणा वर्ज पर्यसा वैश्वदेव झालियावरी उभा राहुनी आपुल्या द्वारी अतिथी मार्ग पहावा निर्धारी आलिया पूजन करावे श्रमोनी आलिया अतिथीसी पूजा करावी भक्तीसी अथवा अस्तमान समयासी आलिया पूजन करावे वर्णानं ब्राह्मण गुरु ऐसे बोलती वेद शास्त्रु अतिथि जाण सर्व गुरु वैश्वदेव समयासी वैश्वदेव समय अतिथीसी पूजा करिता परियेसी ती पावे सर्व देवांसी तुष्टे ब्रह्मा इंद्रवनी वायुगणार्यमादिदेव तृप्त होय सदाशिव पूजा करावी एक भावे सर्व देवता संतुष्टतीं अतिथि पाद प्रक्षालिते पितर सकळ तृप्त होती अन्नदाने ब्रह्म तृप्ति विष्णु महेश्वरावधारा
यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समय येती आपुल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा ग्रास मात्र दिला एक मेरू समान पुण्य अधिक बरवे द्यावे त्यासी उदक समुद्रा समान दान असे अतिथी आलिया घरासी जेवी आपण त्यजून त्यासी श्वान योनी होय भरवसी गर्दभ होनी पुढे उपजे ऐसे अतिथी पूजोन मग करावे भोजन आपण न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे सायं प्रातर गृहस्थासी भोजन करणे संतोषी प्रक्षालन करोनी पादांसी ओले पायी असावे ओली असावे पाच स्थाने हस्तपाद उभय जाणे मुख ओले पंचम स्थान शतायुषी पुरुष होय पूर्वाभिमुख वैसोन भोजन समय धरा मौन पाद उभय जोडोन वैसावे ऐका एक चित्ते मंडल करावे चतुष्कोनी वरी भस्म प्रोक्षोनी क्षत्रियासी मंडल त्रिकोणी वर्तुळ वैश्यासी पर्येसा शूद्रे अर्धचंद्राकार मंडल करावे परिकर आवाहनावे सुरवर आदित्य वसुरुद्र ब्रह्मा पितामहादिदेवता तया मंडली उपजीवता याचे कारणे करा तत्वता मंडलाविणे जेवू नये न करिता मंडल जेवी जरी अन्नरस नेती निशाचरी पिशाच सुर राक्षसी येरी अन्नरस नेती अवधारा उत्तम पूर्वाभिमुखी देख पश्चिम मध्यम असे ऐक पितृकार्या उत्तरमुख सदा दक्षिणेसी बैसावे जेविते पात्र अवधारा सुवर्ण रजत ताम्र पात्र पद्मपत्र पालाश पात्र पुण्यपात्र पर्येसा वर्जावे गृहस्थे ताम्रपात्र यती सुवर्ण अथवा रजत पात्र ताम्र शौक्तिक शंखज पात्र स्फटिक पाषाण यतीसे कर्दली गर्भपात्रेसी पद्मपत्र जळस्पर्शी वल्ली पालाश पत्रेसी जेविता चांद्रायण आचरावे वट अश्वत्थ अर्क पटोल कदंब कोविदार पर्णे कोमळ भोजन करिता तात्काळ चांद्रायण आचरावे लोहपात्र आपुले करी ताम्र मृण्मय पृष्ठपर्णावरी कार्पास पत्री वस्त्र येरी जेविता नरका प्रति जाय कांस्य पात्री जेविल्यासी यश बळ प्रज्ञायुषी वाढे नित्याधिकेसी गृहस्थांसी मुख्य कांस्य पात्र असावे पात्र पाच शेर नसावे उणे अधिक थोर उत्तमोत्तम षोडश शेर सुवर्ण पात्रा समान देखा कांस्य पात्रेसी भोजन तांबुला सहित अभ्यंगन गृहस्थांसी मुख्य जाण यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियांनिवर्ज श्वानाच्या चर्माहुनी निषेध असे रंडपानी निषिद्ध जाणा त्याहुनी आणिक जेविल्या ताटी जेविता पुटके कांस्य पात्रेसी जेविता होय महादोषी संध्या काळी जेविता हर्षी महापातकी होय जाणा जवळी असता पतित जरी जेवू नये अवधारी शूद्र जेविल्या शेषावरी जेवू नये ब्राह्मणाने सवे घेऊन बाळकासी जेवू नये श्राद्धा दिवसी
आसन आपुले आपणासी घालू नये ब्राह्मणाने, आपोषण आपुले हाती घेऊ नये मंदमती, तैल घालून स्वहस्ती आपण अभ्यंग करू नये, भोजन काळी मंडळ देखा करू नये स्वहस्तका, आयुष्य क्षय पुत्र घातका म्हणे जय नाम तयासी, नमस्कारावे वाढितान्नाभिधारावे पहिलेची जाण, प्राणाहुती घेता क्षण घृतन घालावे स्वहस्ते, उदक घेऊन व्याहृती मंत्री प्रोक्षोनी अन्न करा पवित्री, परीशिंचावे तेची रीती मग नमावे चित्रगुप्ता, बळी घालून चित्रगुप्तासी काढवावे सवेची, परी येसी वामहस्त धुवोनी विशेष पात्र दृढ धरावे, अंगुष्ट तर्जनी मध्यमंगुलीसी धरावे पात्र वाम हस्तेसी, आपोषण घ्यावे सव्य करेसी आणि काकरी घालवावे, आपोषण उदक सोडून जरी आणि गौदक घेती करी, श्वानमूत्र घेतल्या परी एक चित्ते परी येसा, धरी रे आपोषण ब्राह्मणासी नमस्कारिता महादोषी, आशीर्वाद घेऊ नये तयापाशी उभयतांसी दोष घडे, मौन असावे आपण देखा बोलू नये शब्दाधिका, आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मग घ्याव्या प्राणाहुती, आपोषणा वीण भोजन करी पाप विमोचन करा तरी, अष्टोत्तर शतमंत्र गायत्री जपता दोष परिहरे, प्राणाहुतीचे विधान सांगे ऐकी जय ब्राह्मण, प्राणाग्निहोत्र करणे जाण समस्त पापे जाती देखा, जैसा कार्पास राशेसी अग्नी लागता परियेसी, जळोनी जाय त्वरितेसी तैसी पापे नासती, प्राणाहुतीचे लक्षण चतुर्विध पुरुषार्थ जाण, मंत्र म्हणा अन्न स्पर्शोन गीता श्लोक प्रख्यात, अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिताः, प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्, अन्न ब्रह्मरसो विष्णु भोक्ता देवगिरिजारमणु, ऐसा तुम्ही मंत्र म्हणूनु अग्निरश्मी मंत्र जापावा, मग घ्याव्या प्राणाहुती आहुती मंत्र पंचख्याती, तर्जनी मध्यम अंगुष्ठ धृती प्राणाय स्वाहा म्हणावे, मध्यमानामिकांगुष्ठेसी प्रापानाय स्वाहा म्हणायसी, व्यानाय स्वाहा म्हणावयासी, अनामिका कनिष्ठिकांगुष्ठाने अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी, उदानाय स्वाहा म्हणाहर्षी, पंचांगुलीने परियेसी समानाय स्वाहा म्हणावे, प्राणाहुती घेतले अन्नदंता स्पर्शिनय जाण, जिभेने गिळोनी स्थान सांगे नायका तुमा विधान, स्नान समय धरा निर्गुण न धरिता फल वरुण नेयी, ओम करिता न धरी मौन लक्ष्मी जाय तत्क्षण, जेविता मौन न धरी आपण अपमृत्यू घडे त्यासी, अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घेई तव वरी, मौन धरावे अवधारी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, पिता जिवंत असे जासी अथवा ज्येष्ठ बंधू परियेसी, धरू नये मौनासी श्राद्धान्न जेविता धरावे, पंच प्राणाहुती घेता सर्वांसी मौन ग्राह्यता, असेल पिता वडील भ्राता मौन धरिला धप्पात, जेविता प्रथम मधुरात्र भोजन करावे नरे जाण, भक्षून पूर्वी द्रवान्न कठिणान्नं मध्ये पर्येसा, भोजनात समयासी जेवावे पुनद्रवान्नांसी,
बळन जाय परियेसी शीघ्र भोजन करावे धेनुसी उदक प्यावयासी जितुका वेळ लागे तिसी भोजन करावे परियेसी शीघ्र भोजन सुखी जाणा भोजन करावयाची स्थिती सांगेन ऐकाग्रास मेते संन्यासी मुनीश्वर यती अष्टग्रास घ्यावे जाण षोडश ग्रास अरण्यवासी द्वात्रिंशत् गृहस्थासी मिती नाही ब्रह्मचार्यासी एक चित्ते पर्यसा जितुका मावेला आपुल्या मुखी तितुका ग्रास घ्यावा विषयखी अधिक घेता ग्रास मुखी उच्छिष्ट भक्षले फळते काम अर्धा ग्रास भक्षुनी उरले ठेविती आपुल्या भाणी चांद्रायण आचरावे त्यांनी उच्छिष्ट भोजन तयानाव न बैसावे स भोजनासी इष्ट सोयरे इत्यादिकाशी व्रत बंधाविणे पुत्रासी कन्याकुमारासी दोष नाही सांडूनयन्न देका घृत पायस विशेष एका सांडावे थोडे ग्रास एका जेवू नये सर्व अन्न भोजन पूर्ण होईपर्यंत पात्री धरावा वामहस्त जरी सोडिल अज्ञानता अन्न वर्जवून उठावे या कारणे द्विज जने सोडू नये पात्र जाणा अथवा न धरावे पूर्वीचा जाणा दोष नाही पर्ययसा वस्त्र गुंडाळोनी डोईसी अथवा सन्मुख दक्षिणेसी वामपादांवरी हस्तेसी जेविता अन्न राक्षस नेती वामहस्त भूमीवरी ठेवूनी नर भोजन करी रोग होय त्या शरीरी अंगुली सोडून जेवू नये अंगोले सोडून जेवी जरी दोष गोमांस भक्षिला परी दोष असती नाना परी स्थाने असती भोजनासी अश्वगजारूढ होऊनी अथवा बैसोनी स्मशानी देवालयी शयनस्थानी जेवू नये पर्येसा निषिद्ध जेवण कर पात्रेसे ओले नेसोनी आर्द्र केशे बहिर्हस्त करूनी जानुसी जेविता दोष पर्ययसी यज्ञोपविताच्या उपवेतीसी भोजन करावे पर्ययसी जेविता पुल्या सन्मुखेसी पादरक्षा सुनय ग्रास उदक कंद फळ इक्षुदंडादी केवळ भक्षोनी पात्री ठेविता सकळ उच्छिष्ट होय अवधारा भोजन करी स्नानाविणे होमन करिता जेवे कवण अन्न नवे ते कृमी जाण म्हणे पराशर ऋषी पर्णपृष्ठावरी रात्रीसी दीपे विण जेविल्यासी महादोष घडती त्यासी कृमी भक्षिले पाप जाणा दीप जाय भोजन करिता पात्र धरावे स्मरोनी सविता पुनरपि दीप आणून लाविता मग भोजन करावे पात्री असेल जितुके अन्न तितुकेच जेवावे परिपूर्ण आणि घेता दोष जाण श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी स्पर्शो नये जेविता केश कथा सांगता महादोष दिसू नये व्योम आकाश अंधकारी जेवू नये न ठेविता शेष स्त्रियसी जेविता होय अत्यंत दोषी ठेविले न जेविता स्त्रिया दोषी महापातके घडती जाण शून्य देव देवालयी देवता स्थान आपुले गृही जलसामीप संध्या समयी जेवू नये परियेसा पात्र ठेवून दगडावरी जेवू नये अवधारी अवलोकू नये मुखावरी स्त्री जनाचे परियेसी न करावे सह भोजन जेविता होय उच्छिष्ट भक्षण कुलस्त्रियसी भोजन करिता निर्दोष असे परियेसा
प्राशन शेष उदकासी घेऊ नये परियेसी अगत्य गडे संधीसी किंचित सांडून घ्यायचे वस्त्रोदक घेतल्यासी अपार दोष घडती तयासी जन्म पावे श्वान योनीसी पडे मागुती नरकात शब्द होय उदक घेता अथवा क्षीर घृत जेविता आपोषणोदक प्राशितां सुरापान समान असे महाजळी रिघोनी उदक घेती मुखातुनी अथवा उभा पिये पाणी सुरापान समान जाण द्वय हस्ते अंजुळोनी घेऊ नये उदक ज्ञानी घ्यावे एक हस्ते करुनी वाम हस्त वरजावा सभे बैसोनी एकासानी अथवा पुले अंतुरणी प्राशन न करावे पाणी महादोष परियेसा नक वाढावे भिन्न पात्रेसी पाहू नये आणि कयातीसी रजस्वला स्त्रियांसी चांडाळ श्वान पाहू नये दृष्टी पडे इतुकियांसी ध्वनी ऐकता करणासी त्यजावे अन्न त्वरितेसी जेविता दोष असे जाण कलह शब्द कांडण दळण ऐकता जेवू नये अन्न अपशब्द स्पृष्टा स्पृष्ट जाण त्यजावे अन्न परियेसा नेणते लोकपंक्तीसी घेऊ नये परियेसी अगत्य घडे संधीसी उदके भस्मे करा पृथक अथवा स्तंभ असेल मध्यद्वार मार्ग असेल शुद्ध उदके वेष्टिता पुले परिघ दोष नाही परियेसा कृष्ण वर्णने सोनिया पण अपार दोष जेविता जाण स्त्रीजन वाढिते कांसे वीण उच्छिष्ट समान परियेसा ऐसा विचार करुनी मानी भोजन करावे द्विजनी विकिरीद विलोहित म्हणूनी अभिमंत्रावे शेष अन्न विकिरीदे इति मंत्रासी म्हणावा अघोर ऋषी रुद्रदेवतानुष्ठूप छंदेसी अन्नाभिमंत्रणे विनियोगा ऐसा मंत्र जपोन हाती घ्यावे शीर्षान्न यमाचे नावे बळी घालून उत्तरा पोषण मग घ्यावे उच्छिष्ट सर्व पात्रींच घेऊन हाती मंत्र वाचे रौरवे पुयेती मंत्रम रौरवे पुयेती म्हणावे त्याच पात्राजवळ ठेवावे उठोनी जावे प्रक्षालनासी गंडूष करोनी मग हस्ती प्राक्षे न करिता गंडूष प्रक्षाली हस्तासी आत्मघातकी तोची जाण मुख प्रक्षाळिता परियेसी मध्यमांगुली दांतगासी तर्जनी अंगुष्ठे महादोषी रौरव नरक परियेसा बरवे हस्त प्रक्षालन करावे दंत शोधन हातीचे पवित्र सोडून टाकावे नैऋत्य दिशे अंगुष्ठ मात्र पुरुष म्हणावा मंत्र परियेसा हस्त घासोनी चक्षुषा उदक लावावे अवधारा ऐसा जरी न म्हणा मंत्र चक्षुरोग होय त्वरित या कारणे करा निश्चित हस्तोदके आरोग्यता द्विराचमन करोनी अयंगौ मंत्र म्हणोनी द्रुपदादि वेन्मुचा उच्चारोनी प्राणानां ग्रंथिरसी म्हणावेम ऐसा मंत्र तुम्ही जपता भोजन ठाई जाऊन बैसता द्विराचमन करून निरुता नाभिस्पर्श मग करावा स्मरावे मग अगस्त्यासी कुंभकर्ण वडवाग्निसी वृकोदर्शन ईश्वरासी इल्वलवाता पिवज्जीयतां म्हणावे हस्त दाखवावे अग्निसी आणिक सांगेन परियेसी
पडीसी बंधुवर्ग सती जयासी पुसून ये वस्त्रे कर मग स्मरावे श्री गुरुसी आणि स्मरावे कुळदेव देसी येणे परिविधीसी भोजन करावे द्विजोत्तम विप्रविनवी श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितला महसी विधी निषिद्धान्य कैसी निरोपावे कृपेने विप्रवचन ऐकोनी निरोपीती श्री गुरु संतोष होणे ऐक ब्राह्मण म्हणून अति प्रेमे निरोपीती म्हणे सरस्वती गंगाधरू ब्राह्मणपणाचा चारू निरोपीला श्री गुरु म्हणून विनवी संतोष वैश्वदेवा विणे अन्नात वागणान्न परिपूर्ण घातले असेल बहुलवण बहुमिश्रितान्न जेवू नये लसूण गाजर कांदे मुळे वृंताक श्वेत वाटोळे भोपळे छात्राकार शाखा सकळ वर्जाव्या तुम्ही परिये साधेनु अजामयी क्षीर प्रसूतीचे वर्जावे दशरात्र नूतनोदक पर्जन्यपूर त्रिरात्री तुम्ही वर्जावे कुष्मांड डोराली पाडवळेसी मूळा बेल आवळेसी न भक्षावे प्रतिपदेसी भक्षिता पाप परियेस स्वर्गाप वर्ग चाड जासी अष्टमी वर्जावे औदुंबरसी आमल कफळ रात्रीसी वर्जावे भानुवासर सप्तमी बेलफळ वर्ज शुक्रवारी शमे फळ मंदवारी भक्षिता लक्ष्मी जाय दुरी वर्जावे ते दिवसी परियेस दात्रीं फळ रात्रीसी भक्षिता हानी प्रज्ञेसी नाश करी वीर्यासी धात्री फळ वर्जावे नख केश पडिलिया अन्न स्पर्श केलिया मार जारे जाणा वायस घारी कुक्कुटादी करून स्पर्शले अन्न त्या जावे धेनु मूषक मुख स्पर्शे अथवा संपर्क आधकेश त्यजावे अन्न भरवसे असेल उच्छिष्ट अन्नाजवळी एक हाती वाढिले अन्न शिळे असेल शीतल जाण वर्जावे तुम्ही ब्राह्मण निषिद्ध बोलिले आचार्य घृत तैल संमिश्रित शिळे अन्न पवित्र तळिले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा विप्रविकिती गोरस घृत क्षीर परियेस घेता घडती महादोष साक्षात वन्य पक्व जेवू नये माशांनाचे वटक देखा शिळे न होती कधी ऐका जैसे लाया पीठ देखा शिळे नवे परियेसा कंदमुळादी मसुरान्न जवाचे असेल परमान्न गूढयुक्त असेल अन्न शिळे नवे परियेसा ऐशा शिळ्यांनासी दोष नाही परियेसी विटाळ होता मादोषी शुची स्थानी असावे तीळ मिश्रित भक्ष्यासी जेवू नये रात्रीसी जेविता होय मादोषी श्री गुरु म्हणती ब्राह्मणाते भोजन केल्यानंतर तांबल घ्यावे परिकर क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर घ्यावे ध्यावे ब्राह्मणांसी क्रमुक एक सुख आरोग्य द्वय नेदावे निष्फळ अयोग्य त्रीणी द्यावे महाभाग्य चतुर्थ देता दुःख जाणा पंचक्रमुख देतांजरी आय प्रज्ञा वाडे भारी देऊ नये सासुपारी मरण सांगे परियेसा वर्णमूल न काळी जरी व्याधी संभवे अवधारी अग्रम भक्षिता पाप भारी जीर्ण परणे आयुष क्षीण पर्णपृष्ठी बुद्धिनाश द्विपर्ण खाता
महादोष ऐश्वर्याचा होय विनाश ऋषी संमत असे जाण वर्णे विणक्रमुखमुखी घालता पण होय सुखी सप्तजन्म दरिद्री दुःखी अज्ञानी होय अंतकाळी यतीश्वरादि ब्रह्मचारी रजस्वला स्त्री विधवा जरी तांबूल भक्षिता मांसा परिरस त्याचा सुरापान समय तांबूल भक्षिल्यानंतरे सायं संध्या करावी विप्रे अर्धमंडळ उरे अर्घ्य द्यावे पर्येसा बैसूनि द्यावी अर्घ्य तिने चारी द्यावी काळंक्रमोनी गायत्री मंत्र जपुनी मम्य वरुण म्हणावा गोत्र प्रवर उच्चारून मग करावे उपासन करावे निशी भोजन क्षीर मिश्रित मुख्य असे रात्री करिता परिसिंचनारुतं त्वं सत्येन मंत्रमणा येणे विधी करा भोजन पूर्वे जैसे बोलिले असे भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर मग जावे शयन घर येणे विधी आचरावे शयन करावयाचे विधान सांगेन ऐका विद्वज्जन पराशर सांगे वचन तेचे विधान सांगत असे खटुवा निर्मळ असा विजाण वर जावे त्रिपाद भिन्न दूषण औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण न करावे खटुवा पर्येस निषिद्ध जांभूळ काष्टाची वर जावे प्रेत गजदंताची भिन्न काष्ट त्याजावे साची बरवी असावे खटुवा देखा सुमुहूर्ते विणावे खटुवा देखा धनिष्ठा वर्णी मृग शिरा दूषक वार सांगेन विषका शुभाशुभ सती फळे रविवारी अतिलाभ देखा चंद्रवारी महासुका भौमवारी न करी पाविष दुःख बुधवारी सांगे महापीडा गुरुवारी विणल्यासी बहुपुत्र होती त्यासी शुक्रवारी अतिविशेष मृत्यू पावे मंदवारी स्वगृही शयन पूर्वमुखी श्वशुरं गृही दक्षिणमुखी प्रवास काळी पश्चिममुखी शयन करावे पर्येसा सदा निषिद्ध उत्तर दिशा वरकड फळ सांगितले विशेषा विप्राचार आहे ऐसा ऋषी मार्ग शुभाचार पूर्ण कुंभ ठेवून उशी मंगळ द्रव्य घालावे बहुवसे रात्री सुक्त म्हणावे पर्येस विष्णू स्मरण करावे मग स्मरावे अगस्त्य ऋषी माधव मुचुकुंद पर्येसी आस्तिक कपिल महर्षी सर्पस्तुती करावी निषिद्ध स्थाने निजावयासी सांगे नायका समस्त ऋषी जीर्ण देवालयी स्मशानेसी एक वृक्षातळी वर जावे चारे विधींचो वाटेसी ईश्वर स्थान पर्येसी माता पिता निजते स्थळासी निजू नय पर्येसा वर जावे वारुळा जवळी वर जावे आपण तळ्याचे पाळे नदी तीरी स्वादू वस्तू जवळी अघोर स्थळी निजू नये वर जावे शयन धान्यावरी निजू नये मोडके घरी वडील घालती निजती तरी खटवा वर जावे त्यापुढे नेसून ओले अथवा नग्न निजू नये शिर वेष्टून आकाशाखाली वरजोन दीप असता निजू नये पूर्वरात्री अपरात्री निजू नये पर्येसी असू नये स्त्रिये पाशी रजस्वला चतुर्थदिनी असावे जानवे उपविधीसी दृष्टी न पडावी योनिसी आयुष्य क्षीण पर्येसी दीप वर्धावा या कारणे निळ वस्त्र नेसले स्त्रियांशी करिता संग पर्येसी पुत्र उपजे चांडाळ ऐसी शुभ्र वस्त्र विशेष
रजस्वला न होता स्त्रियसी न करावा संग परियसी संघ करिता महादोषी आणिक प्रकार एक असे 10 वर्षे होता कन्येसी रजस्वला सर्वत्रांसी ऐका तुम्ही समस्त ऋषी पराशर सांगत असे ऋतुकाळ असता स्त्रियसी गावासी जाता पुरुषासी भ्रूण हत्या महादोषी प्रख्यात असे परियसा वृद्धात वांजयसी मरदा सदी पुत्र जीसी बहुकन्या होती जीयसी चुकता ऋतुदोष नाही ऋतू देता चतुर्दिवसी पुत्र उपजे अल्पायुषी कन्या होय 5वे दिवसी 6वे दिने पुत्र परियसा विषम दिवसी कन्या जाण समस्त दिवशी पुत्र जाण सगुण 10 दिवस ऋतुकाळ खूण चंद्रबळ असावे मूळ मगा रेवतीसी संग न करावा परियसी कोपन सावा उभयतांसी संतोष रूपे असावे ऋतुकाळी स्त्री पुरुषांसी जे जे असेल मानसी सत्वरजतमो गुणेंसी तैसा पिंड उपजे देखायचा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर ऐकोनी समस्त ऋषीश्वर तेणे परिआचरते श्री गुरु म्हणते ब्राह्मणांचे आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी जे आचरते विधींसी दैन्यकांचे तया घरी तो वंद्य होता देवांसी कामधेनु येईल घरासी लक्ष्मी राहे अखंडेसी पुत्र पौत्री नांदती होय आपण शतायुषी न घडती दोष काही त्यासी तो न भिय कळी काळासी ब्रह्मज्ञानी होय जाण काळ मृत्यू चुके दे का अपमृत्यू घडे कैंचा एका ऐसा आचार आहे निका नित्य राहटावे येणे परी ऐसे ऐकून या वचन विप्र लागे श्री गुरुचरणा झाला उपदेश मज उद्धारणा कृपा सागरा गुरुमूर्ती भक्त जनतारा वयासी अवतरलासी ऋषिकेशी परिहारिले अंधकारासी ज्ञान ज्योती प्रकाशली ऐसे विनवूनि ब्राह्मण पुनरपि धरिले श्री गुरुचरण श्री गुरुमूर्ती संतोषो न प्रसन्न झाले तय वेळी म्हणती श्री गुरु तयासी आचार सांगितला तुझा हर्षे न जावे आता भिक्षेसी आचार करुणी सुखी ऐस जी जी इच्छिसी कामना होईल निवृत्ती सत्य जाणा कन्या पुत्र नांदती सगुणा संदेह न धरावा मानसी ऐसा वरला धोनी विप्र गेला संतोषोनी होता तैसाची आचरुनी सकळ भीष्टे लाधला सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र आहे ऐसी ऐकता ज्ञान समस्तांसी मूढ होय ब्रह्मज्ञानी अज्ञान तिमिरांधकारासी ज्योती स्वरूप कथा सूरसी जे जे इच्छिले मानसी पाविषे त्वरित अवधारा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाविष्ट साधती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्ममार्ग निरूपणं नाम 37 श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु ओवि संख्या 271 कर्मकांड समाप्त ओम. यथार्थ श्री गुरुचरित्र कर्ममार्ग निरूपणम नाम अध्याय 37. देवपूजेचा विधी. श्री गुरु ब्राह्मणाला पुढे म्हणाले, आपल्या गृहात होम करण्याची साधने राखून ठेवावीत. अरणी अर्थात अग्निहोत्राचा अग्नी पेटविण्याची काष्टे
यांच्या घर्षणाने अग्नी उत्पन्न होतो. तसेच कृष्ण मार्जार म्हणजे काळ्या रंगाचे मांजर संपादन करावे. श्रीखंड, चंदन, दिव्यमणी, रत्न, घृत, तूप, तीळ, कृष्णाजिन, काळ्या पाठीच्या हरणाचे कातडे, छागवस्त म्हणजे बोकडे याचा अर्थ लोकरीचे वस्त्र असा होईल. गृहात संग्रही असल्यास दुरिते बाधा करू शकत नाहीत. पोपट अर्थात शुकपक्षी व हंस अर्थात सारस घरी पोसावे. समस्त पाप विनाशी धेनू आपल्या घरी असावी. देवपूजेचा विधी असा आहे. झाडून लोटून गोमयाचा सडा घालून गृह स्वच्छ करावे. देवगृह सुशोभित करावे. सोने, चांदी, ताम्र अथवा मृत्तिका पात्रांचा समार्जन विधित अर्थात सडा घालताना वापर करावा. कांस्य पात्र घेऊन कन्या नवी नवरी अथवा शूद्राकडून सारवून घेऊ नये. सारवण्याचे वस्त्र डाव्या हाती न धरता उजव्या हाती धरावे. नैऋत्य कोणापासून प्रारंभ करावा. रात्री पाणी घेऊन सारवू नये. गरज पडलीच तर भस्माने सारवावे. देवघर निर्मल करून रांगोळ्या काढाव्या. मग चांगल्या आसनावर बसून देवपूजा करावी. संध्येप्रमाणे ब्राह्मणाने दररोज देवपूजाही अवश्य केली पाहिजे. त्रिकाळ अर्चना करावी. ज्यांना जमत नसेल त्यांनी प्रातःकाळी करावी. तेही शक्य न झाल्यास माध्यान्नी करावी. सायंकाळी मंत्र म्हणून फुले वाहावी. जो देवपूजा करीत नाही त्याला निरंतर नरकवास प्राप्त होतो. ज्याचा विप्रकुळात जन्म झाला असून वैश्वदेव करीत नाही तो यमयातना भोगतो. देवपूजेची 6 अधिष्ठाने आहेत. पहिले अधिष्ठान उदक नारायण म्हणजे उदक हेच नारायण स्वरूप समजून ते एखाद्या चांगल्या भांड्यात घेऊन त्याची पूजा करणे. यामुळे जगन्नाथ तृप्त होतो. दुसरा प्रकार अग्निपूजेचा आहे. तिसरी मानसपूजा आहे म्हणजे मनोमन मूर्तीचे मनोमय उपचारानेच पूजन करणे. सूर्यपूजा केल्याने नारायण संतुष्ट होतात. 5वा प्रकार स्तंडिली पूजा म्हणजे होम हवनाकरिता तयार केलेली जमीन अथवा ओटा. 6वी प्रतिमा पूजा. हे 6 पूजा प्रकार स्मृतिचंद्रिकेत सांगितले आहेत. भागवत 11 स्कंदात भागवत पूजेची 11 अधिष्ठाने व 27व्या अध्यायात 8 अधिष्ठाने सांगितले आहेत. यज्ञपुरुषाची पूजा केल्यास स्वर्ग आणि मोक्ष मिळतो. गायीची पूजा करावी. ब्राह्मण पूजा विशेष आहे. मनोमन गुरुपूजा केल्यास त्रिमूर्ती संतुष्ट होतात. गुरुत्रिमूर्ती संतुष्ट झाल्यास 4ही पुरुषार्थांची प्राप्ती होते असे श्रुतिवचन आहे. कलियुगाचा प्रादुर्भाव झाल्यावर मनुष्याचे मन स्थिर होत नाही म्हणून विष्णूने लोकोद्धारासाठी ही गुरुपरंपरा उत्पन्न केली. चक्रांकित शालिग्रामाला ऋषिकेशाने प्रकाशित केले. लोकात त्याला प्रगट केले. त्याचे तीर्थ प्राशन केल्याने पापनाश होतो. श्री गुरूंचा निरोप घेऊन देवांच्या वेदोक्त मंत्रांनी विधिपूर्वक प्रतिमेला पूजन करावे. शूद्र तसेच ब्राह्मण स्त्रियांकडे वेदमंत्र म्हणू नये. त्यांना पूजा सांगावयाचे झाल्यास वेदमंत्रांनी सांगू नये. श्री गुरूंच्या आज्ञेने काष्ट पाषाणाची देवरूप म्हणून पूजा करावी. शुद्ध आसनावर बसून 3 वेळा प्राणायाम करावा. यभ्यो माता म्हणून प्रतिमेतील अथवा हृदयातील देवकाला जागृत करावी. 12 वेळा प्रणव मंत्राचा अर्थात ओम म्हणून उच्चार करून आपल्या मस्तकावर उदक शिंपडावे. संकल्प करून कलश पूजा करावी. देवाच्या उजव्या भागाला कलश ठेवावा. पूजा करून शंख घंटा यांचीही पूजा करावी. देवाच्या अंगावरील निर्माल्य काढून नैऋत्य दिशेला टाकावे. स्वच्छ धुतलेले वस्त्र अंथरून दीप प्रज्वलित करावा. श्री गुरूंचे स्मरण करून काया वाचा मनाने पीठांचे अर्चन अर्थात पूजा करावे. 4ही द्वारांचे पूजन करावे. 4ही दिशांची पूजा करावी. शांताकारं भुजगशयनं हा श्लोक म्हणून मंत्रोक्त आवाहन करावे. सहस्र शीर्ष आवाहन करून पुरुष ये वेदे मंत्राने आसन करावे. पतावानस्य म्हणून पाद्य अर्पण करावे. त्रिपादूर्ध्व मंत्र म्हणून अर्घ्य द्यावे. तस्मात द्विराळ म्हणून देवाला आचमन समर्पावे.
यत पुरुषेन मंत्राने पंचामृत विधी करून देवाचे स्नपन अर्थात स्नान व अभिषेक करावे. स्नपन करून देवाला शुभासनावर बसवावे. तम यज्ञमी मंत्र म्हणून देवाला वस्त्रे द्यावी. तस्मा यज्ञात मंत्र म्हणून यज्ञोपवीत द्यावे. तस्माद्धज्ञात सर्वभूतरुचा या मंत्राने अनन्य भक्तीने गंध अक्षता व्हाव्या. तस्मात श्रुवा अजायंत म्हणून देवास पुष्पे व्हावी. पुष्पे वाहण्याचा विधी. आता पुष्पे वाहण्याचे विधान ऐका. आपण लावलेल्या झाडांची कुसुमे अर्थात फुले सर्वात उत्तम होत. अरण्यातील पुष्पे मध्यम प्रकारची होत. किंमत ठरवून विकत घेतलेली सामान्य समजावीत. उत्तम पुष्पे मिळाली नाहीत तर ती विकत घ्यावी. देवाला वाहण्यासाठी पांढरी पुष्पे उत्तम, तांबडी मध्यम, पिवळी कनिष्ठ आणि काळ्या चित्रविचित्र रंगाची फुले अगदीच कनिष्ठ होय. शिळी फुले वर्ज करावी. तसेच भोके पडलेली, किड्यांनी खाल्लेली व भूमीवर पडलेली फुले देवांना वाहू नयेत. बिल्वपत्र, तुळशीपत्र व सहस्रकमळे देवाला नेहमी चालतात. द्रव्य शिळे होत नाही. शतपत्रे, ओवळीचे फूल, चाफ्याचे फूल, तांबडी कमळ, सुरंग, नागकेसरी, मोगरी, तांबडी जाई व कणेर ही कल्हार पुष्पे देवाला अर्पण करावी. विष्णुपूजा करताना धत्तूर व रुई ही रक्तपुष्पे वर्ज करावी. तसेच पांढरी गोकर्ण, निगडी, आवळीचे पान, आम्र, कंवट, कोहळा ही पुष्पे विष्णूला वाहू नयेत. ही वाहिल्यास दोष लागतो. अर्कपुष्प, रुई वाहिल्यास विनाश होतो. धत्तूर अर्थात धोत्रा पुष्पे वाहिल्यास प्रज्ञेचा नाश होतो. कांचन फुले वाहिल्यास दारिद्र्य येते. पांढरा गोकर्ण वाहिल्यास कुलक्षय होतो. रिंगणीची फुले वाहिल्यास शोक होतो. कुटज म्हणजे कुड्याची फुले वाहिल्यास दुःख होते. सावरीचे फूल वाहिल्यास रोग होतो. म्हणून ही पुष्पे विष्णूस वाहू नये. आता ईश्वराला अर्थात शंकराला कोणती पुष्पे वर्ज्य आहेत ते सांगतो. केवडा, काळी निळी फुले, पिंगड, बकुल, डाळिंब, केतकी, कस्तूर, मोगरा व मोहाचे फूल शंकराला वर्ज्य आहेत. आंब्याचा मोहर, जुई, जाई, चमेली, तांबडी फुले निश्चयाने वर्ज करावी. वर्ज केलेल्या पुष्पांनी शंकराची पूजा केल्यास दोष घडतात. शंकराला श्वेतपुष्पे व्हावीत. श्री गणेशाला तुलसी वर्ज आहेत, तर दुर्गा शक्ती देवीला दुर्वा वर्ज आहे. अशा प्रकारे योग्य ती पुष्पे वाहिल्यास इच्छित हेतू पूर्ण होतात व चारही पुरुषार्थांचा लाभ होतो. पूजा समाप्ती विधी. यत्पुरुष मंत्राने सुगंध धूप करावा. ब्राह्मणीस्यै मंत्राने एकारती करावी. चंद्रमामनेसा मंत्राने नैवेद्य द्यावा. नाभ्या आती मंत्राने तांबूल द्यावा. सुवर्णपुष्प वाहून तप्ता स्वाती मंत्राने निरांजन करावे. वेदाहमे मंत्राने पुष्पांजली अर्पण करावी. धाता पुरस्तात मंत्राने नमस्कार करावा. अगदी सरळ समोर निजून किंवा देवाच्या मागच्या बाजूने नमस्कार करू नये. देवाला उजवीकडून प्रदक्षिणा करावी. आपले गुरु व माता पिता यांना समोर येऊन नमस्कार करावा. द्विजवरांची सभा असेल तर एकच नमस्कार करावा म्हणजे सर्वांना पावतो. गुरुजन व माता पिता यांना नमस्कार करताना उभय हातांनी आपल्या कानात स्पर्श करून ज्यांना नमस्कार करावयाचा आहे त्यांचा उजवा पाय आपल्या उजव्या हाताने व डावा पाय आपल्या डाव्या हाताने धरावा. असे करताना आपले हात उताणे असावे आणि उजवा हात वर असावा असे मनुस्मृतीत सांगितले आहे. माता पिता, गुरु, संरक्षक, भयहर्ता, अन्नदाता, व्रतबंध करणारे पुरोहित व त्यांची पत्नी यांना गुरुस्थानी मानावे. मोठा भाऊ, चुलता, सावत्र आई व वयाने थोर असलेले आप्तेष्ट यांना नमस्कार करावा. आता ज्यांना नमस्कार करणे निषिद्ध आहे त्यांची नावे सांगतो. ज्यांचे वय आपल्यापेक्षा कमी आहे त्याला नमस्कार करू नये. अग्नी, समिधा, पुष्पे अथवा अक्षदा कलश हातात धरला असेल त्यांना नमस्कार करू नये. जप अथवा होम करीत असताना दुरून द्विज येताना दिसले तरी त्यांना त्यावेळी नमस्कार करू नये. स्नान करीत असताना नमस्कार करू नये. धावत असलेल्या विप्रास, अनोळखी व अज्ञानी, धनगर्वित, क्रोधवंत व्यक्तीस नमस्कार केल्यास दोष लागतो.
ब्राह्मणाला एका हाताने नमस्कार करू नये, सूतकी व्यक्तींना नमस्कार करू नये. गीत, वाद्य व नृत्य इत्यादींनी देवाची भक्ती करावी, प्रार्थना करावी, तनकादिकांचे अर्चन करावे, देवाला पूजा अर्पण करून पीठाला हात लावावा, नंतर उत्तर पूजा करून विसर्जन करावे. अशा प्रकारे भक्तिभावाने पूजा पूर्ण करावी. वैष्णदेव विधी, भोजन विधी. अन्नसंस्कार होण्यासाठी वैष्णदेव करावा. प्रथम अग्निपूजा करून अन्न अग्निकुंडाला दाखवावे. नंतर घृतमिश्रित अन्न करून 5 भाग करावे. एका भागाच्या 6 आहुत्या कराव्या. दुसरा बळीहरणी, तिसरा अग्रदान, चौथा पितृयज्ञ आणि 5वा भाग मनुष्ययज्ञ होय. वैष्णदेव मंत्रोपचाराने करावा. अन्न ज्या दिवशी शिजवेले नाही त्या दिवशी तांदळाने वैष्णदेव करावा. वैष्णदेव समयी कोणी अतिथी आल्यास त्याची मनोभावे पूजा करावी. यमाने आपल्या दूतांना स्पष्ट सांगितले आहे की त्याला झालेल्या विष्णू आज्ञेनुसार वैष्णदेव न करणाऱ्या अथवा त्यावेळी आलेल्या अतिथीला अन्न न देणाऱ्या नराला माझ्याकडे आणावे. परंतु जे विधीनुसार पूजा करतात त्या दिवशी जाऊ नका. अशा वेळी आलेला अतिथी माता पिता, घातकी, चांडाळ अथवा महापापी असला तरी त्याला कोणतेही गोत्र, कुळ वगैरे न विचारता तत्काळ अन्न घालावे. प्रवासात असाल तर औषधी, घृत, दधी, क्षीर, कंदमुळे, फळे देऊन देवयज्ञ करावा. साधुजनांनी अन्नाशिवाय अग्रदान करू नये. पंचमहायज्ञ करीत नाहीत त्यांनी चांद्रायण करावे. वैष्णदेव होण्या अगोदर कोणी भिक्षेकरी आला तर त्याला भिक्षा घालावी. त्याने पाप तर नष्ट होतेच, पण वैष्णदेव केल्याचे फळ प्राप्त होते. जो बलिहरण करतो व काढतो त्याने चांद्रायण करावे. बलिहरण दुसऱ्याकडून काढवावे, त्याला दोष नाही. बलिहरण न काढता जेवायचे झाल्यास 6 प्राणायाम करावे. गृहपूजा करून गोग्रास द्यावा. नित्य श्राद्ध करावे. अन्नाचे इदम नमम म्हणून त्याग करून समर्पण करावे. स्वधाकार, पिजुदान, अग्नव, करण, तांदूळ दान व दक्षिणा या ब्रह्मचार्याला वर्ज्य आहे. वैष्णदेव झाल्यावर आपल्या द्वारी उभे राहून अतिथींची प्रतीक्षा करावी. आल्यावर पूजन करावे. वैष्णोदेव समयी आलेले अतिथी गुरुसमान होय, सर्व देवांना पावते. ब्रह्म इंद्र संतुष्ट होतात. वायुगण, आयमादी देव, सदाशिव संतुष्ट होतात. अतिथी पाद प्रक्षालन केल्यास सकळ पितर तृप्त होतात. अन्नदानाने ब्रह्मा, विष्णू, महेश तृप्त होतात. यतीश्वरादी ब्रह्मचारी ज्यावेळी येतील त्यावेळी अन्नदान केल्यास महापुण्य लाभते. 1 ग्रास दान दिल्यास मेरू समान पुण्य प्राप्त होते. त्यासोबत उदक दिल्यास ते समुद्राप्रमाणे दान होते. अतिथी घरी आले असता त्याला सोडून आपण जेवल्यास श्वान योनी व नंतर गर्धभ योनी प्राप्त होते. जे आपण भोजन करतो तेच अतिथीला द्यावे. पंक्तिभेद केल्यास दोष लागतो. 2 हातपाय व मुख ओले करून भोजन करावे, त्याने मनुष्य शतायुषी होतो. दोन्ही पाय जोडून अर्थात मांडी घालून एकचित्ताने मौन धारण करून पूर्वाभिमुख भोजनास बसावे. त्याआधी चतुष्कोण मंडल करून अर्थात पात्राच्या खाली आपल्या उजव्या बाजूला मंडल करावे. त्यावर भस्मोक्षण करावे. क्षत्रियाने त्रिकोणी तर वैश्याने वर्तुळ मंडळ करावे. शूद्राने अर्धचंद्राकार मंडळ करावे. आदित्य, वसु, रुद्र, ब्रह्मा यांना त्या मंडळात आवाहन करून बोलवावे. मंडळ न करता जेवल्यास निशाचर, पिशाच असून राक्षस येऊन अन्नरस घेऊन जातात. आयुष्यवृद्धी इच्छिणारे पूर्वाभिमुख बसून जेवावे. यशोवृद्धी इच्छिणाऱ्याने दक्षिणमुख, संपत्ती इच्छिणाऱ्याने पश्चिमाभिमुख व साऱ्यांचे फल इच्छिणाऱ्याने उत्तराभिमुख जेवावे. जेवणाचे पात्र सुवर्ण, रजत, ताम्र पात्र तसेच कमळाचे पान, पळसाचे पान पुण्यकारक होय. गृहस्थाने तांब्याच्या ताटात जेवू नये. यतीने सोन्या चांदीची ताटे वर्ज करावी. त्याने तांब्याचे वा शिशाचे पात्र वापरावे. शंखाचे, पाषाणाचे किंवा स्फटिकाचे पात्र वापरावे. कर्दळी, गर्भपात्र
पद्मपात्र, सागवन, वट, अश्वत्थ, रुई, पडवळ, कांचन वा कोरळाचे पान यावर भोजन केल्यास तत्काळ चंद्रायण आचरावे. लोहपात्र, ताम्र, मृण्मय पृष्ठपर्णावर, कापसाच्या पानावर, वस्त्रावर जेवल्यास नरक प्राप्त होतो. कांस्य पात्रावर जेवल्यास यश, बळ, प्रज्ञा व आयुष्य वृद्धिंगत होते. म्हणून गृहस्थाने मुख्यत्वे करून कांस्य पात्रात जेवावे. ते कांस्य पात्र पावशेर वजनाचे असावे, कमी जास्त असू नये. ते सुवर्ण पात्राप्रमाणे असते. यती ब्रह्मचारी तसेच विधवेने कांस्य पात्र वर्ज करावे. एरंडाचे पान भोजनास घेणे कुत्र्याच्या चामड्यापेक्षा निषिद्ध आहे. दुसऱ्याने जेवलेल्या ताटात जेवणे निषिद्ध आहे. तुटक्या कांस्य पात्रात जेवल्यास महादोष लागतो. संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सूर्यास्त समयी जेवल्यास महापातक लागते. पती शेजारी बसला असता आपण जेवण करू नये. शूद्र जेवल्या आधी ब्राह्मणाने जेवू नये. श्राद्ध दिवशी आपल्याबरोबर मुलाला घेऊन एका ताटात जेवू नये. ब्राह्मणाने आपल्यासाठी स्वतः आसन घालू नये. तसेच त्याने स्वतः आपल्या हातावर आपोषण घेऊ नये, अर्थात डाव्या हाताने घेऊ नये. म्हणून यजमानाने त्याला द्यावे. अभ्यंगस्नान करताना आपणच स्वतःच्या हाताने तेल घेऊन अभ्यंगस्नान करू नये. जेवायला सुरुवात केल्यावर मग स्वहस्ते मंडल करू नये. त्यामुळे आयुष्य कमी होते व पुत्रालाही घातक आहे. अन्न वाढण्यापूर्वी ताटात तूप घालावे. अन्न वाढल्यावर नमस्कार करावा. प्राणाहुती देताना त्यात तूप घालावे. हातात उदक घेऊन गायत्री मंत्राचे प्रोक्षण करून अन्न पवित्र करावे. त्याचप्रमाणे हरिचिंतन करून चित्रगुप्ताला नमन करावे. चित्रगुप्ताला आहुती घालून ताटाजवळ उजव्या बाजूला त्या लगेच एकत्र कराव्या. मग डावा हात धुवून पात्र पक्के धरावे. डाव्या हातात पात्र धरून आपोषण घ्यावे. आपोषण उदक व्यतिरिक्त पाणी भांड्याने प्यावे. हाताने पिऊ नये, त्यामुळे श्वानमूत्र पिण्याचे पाप लागते. आपोषण धरलेल्या ब्राह्मणाला नमस्कार करू नये व आशीर्वाद घेऊ नये, त्यामुळे उभयतांनाही दोष लागतो. आपोषण मंत्रपूर्वक घ्यावे, त्यावेळी मौन असावे. त्यानंतर प्राणाहुती घ्यावी. आपोषणाशिवाय अन्न घेतल्यास पाप घडते. 108 वेळा गायत्री जप केल्याने तो दोष नाहीसा होतो. आता प्राणाहुतीचे विधान आहे. प्राणाग्नी होम केल्याने समस्त पापांचा नाश होतो. जसे कापसाच्या वातीला अग्नी लावताच तत्काळ कापूस जळून जातो, तशी पापे जळून जातात. अन्नाला स्पर्श करून मंत्रगीता श्लोक म्हणावा. अहम वैश्वानरो भूत वा प्राणिनां देहमाश्रित प्राणायान समायुक्त पंचाम्यन्नं चतुर्विधम. मी प्राण्यांच्या देहाच्या आश्रयाने वैश्वानर रूपात राहून पान व अपान वायूंनी युक्त होतो व 4 प्रकारचे अन्न पचवितो. हे भगवंताचे वचन आहे. त्यानंतर अन्न ब्रह्मरसो विष्णू भोक्ता देव गिरिजारमण. अन्न हे ब्रह्म आहे, रस हा विष्णू आहे व भोक्ता म्हणजे अन्न घेणारा शंकर आहे, असा मंत्र म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा. मग 5 प्राणाहुती घ्याव्या. तर्जनी मध्यमा यांनी अंगुष्टी धरून आहुती देऊन प्राणाया स्वाहा म्हणावे. मध्यमा अनामिका यांना अंगुष्टीने धरून आहुती देऊन अपानाय स्वाहा म्हणावे. अनामिका कनिष्ठिका यांनी अंगुष्टीने धरून आहुती देऊन व्यानाय स्वाहा म्हणावे. अंगुष्टी तर्जनी कनिष्ठिकेने धरून आहुती देऊन उदानाय स्वाहा म्हणावे. नंतर पंचांगुलीने आहुती देऊन समानाय स्वाहा म्हणावे. प्राणाहुती घेतलेले अन्न दातांचा स्पर्श न होता जिभेवर ठेवून गिळून टाकावे. मग मौन धरावे. भोजनविधी. मौन धरावयाची आणखी स्थाने सांगतो. स्नानसमयी मौन न केल्यास वरुण हिरावून घेतो. होम करताना मौन न केल्यास तत्काळ लक्ष्मी नष्ट होते. जेवताना मौन न केल्यास अपमृत्यू येतो. अगदीच अशक्य असेल तर प्राणाहुती देईपर्यंत मौन ठेवावे. ज्याचा पिता व ज्येष्ठ बंधू हयात आहेत त्याने मौन धरू नये. श्राद्धान्न जेवताना मौन धरावे. जेवण सुरू केल्यावर प्रथम
मधुरान्न ग्रहण करावे. नंतर द्रवान्न म्हणजे पातळ पदार्थ खाऊन कठीण पदार्थ ग्रहण करावा. भोजनांत समयी पुन्हा द्रवान्न ग्रहण करावा. जितका वेळ धेनूला पाणी पिण्यास लागतो तितक्या वेळात भोजन करावे. आता कोणी किती घास ग्रहण करावे ते सांगतो. संन्यासी, मुनीश्वर, यती यांनी 8 ग्रास अर्थात घास अन्न ग्रहण करावे. तसेच वानप्रस्थाश्रमी पुरुषाने 16 ग्रास, गृहस्थाश्रमी पुरुषाने 32 ग्रास अन्न ग्रहण करावे. ब्रह्मचार्याला मिती नाही. आपल्या तोंडात मावेल एवढाच ग्रास घ्यावा. अधिक मोठा ग्रास घेतल्यास उष्टे खाल्ल्याचे पाप लागते. अर्धा ग्रास खाऊन उरलेला ताटात ठेवणे हे उच्चिष्ट भोजन केल्याप्रमाणे होय. त्यासाठी चांद्रायण आचरण करावे. इष्ट सोयरे इत्यादींसह एका ताटात भोजन करू नये. मात्र मौंज होण्यापूर्वी तसेच कन्या कुमाराससह भोजनास दोष लागत नाही. तूप व पायस म्हणजे क्षीर तसेच पानावर मुळीच सांडू नये. भोजन पूर्ण होईपर्यंत ताटाला डाव्या हाताने धरून ठेवावे. नकळत हात सुटल्यास ते अन्न वर्ज करावे. सुरुवातीपासूनच हात लावला नसला तर तसेच भोजन करावे, त्याला दोष नाही. डोक्याला वस्त्र गुंडाळून दक्षिणेकडे तोंड करून तसेच डाव्या पायावर हात ठेवून जेवू नये. तसे भोजन केल्यास राक्षस अन्न हिरावून घेतात. डावा हात जमिनीवर ठेवून भोजन केल्यास शरीरात रोग उत्पन्न होतो. भोजन करताना ग्रास घेताना 5ही बोटांचा उपयोग करावा. कोणतेही बोट सोडू नये. तसे भोजन केल्यास गोमांस भक्षण केल्याचा दोष लागतो. आता भोजन कोठे करावे ते सांगतो. अश्वगजावर बसून स्मशानात देवालयी शयनस्थानी भोजन करू नये. आता ताट घेऊन जेवू नये. ओले कपडे नेसून वा ओले केस असताना भोजन करू नये. जेवताना हात गुडघ्याबाहेर ठेवून जेवू नये. जानवे डाव्या खांद्यावर व उजव्या हाताखालून घालून भोजन करावे. जेवताना आपल्या समोर पायातील जोडे वगैरे ठेवू नये. ग्रास, उदक, कंद, फळ, ऊस, कर्वे अर्धवट खाऊन ताटात ठेवू नये. स्नान केल्याशिवाय तसेच होम केल्याशिवाय जेवू नये. रात्री दीप लावल्याशिवाय जेवू नये. त्यामुळे कृमीभक्षण केल्याचे महापाप लागते. भोजन करताना दिवे गेल्यास सूर्याचे स्मरण करून पान धरून बसावे. पुन्हा दीप लावल्यानंतर भोजन सुरू करावे. पात्रात जितके अन्न असेल तितकेच परिपूर्ण जेवावे. आणखी घेतल्यास दोष लागतो. भोजन करताना केसांना स्पर्श करू नये. अंधारात जेवू नये. जेवताना उघडे आकाश दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. भोजन करताना स्त्रियेसाठी शेष अन्न ठेवावे. ते शेष अन्न स्त्रीने खाल्ले नाही तर महापातक लागते. देव नसलेल्या देवळात आपल्या घरातील देवघरातच पाण्याजवळ संध्यासमयी जेवू नये. पात्र दगडावर ठेवून जेवू नये. भोजन वाढणाऱ्या स्त्रियांच्या तोंडाकडे पाहू नये. कुलस्त्रीसोबत सहभोजन केल्यास दोष नाही. पेल्यातील पिऊन उरलेले पाणी पिऊ नये. पिण्याचे अगत्य घडले तर पुन्हा पिण्याच्या भांड्यातील थोडेसे पाणी टाकून देऊन नंतर प्यावे. वस्त्रातून थिबकलेले पाणी पिऊ नये. त्यात फार दोष असतो. नरक प्राप्त होतो. कुत्र्याच्या योनीत जावे लागते. उदक घेताना अथवा खीर वगैरे पातळ पदार्थ खाताना व आपोषणादक घेताना तोंडाचा आवाज झाला तर ते महापाप होते असे समजावे. खोल पाण्यात शिरून पाणी पिणे अथवा उभे राहून पाणी पिणे मद्यपाना समानच आहे. दोन्ही हातांनी ओंजळी करून उदक घेऊ नये. उजव्या हाताने घ्यावे. डावा हात वर्ज करावा. एका सणावर सभेत बसले असता वा आपल्या अंथरुणावर उदक प्राशन करू नये. इतरांना किंवा रजस्वलाला वाढताना निराळ्या पात्राने वाढावे. त्यातील अन्न परत आणू नये. आणल्यास त्या भांड्यातील अन्न इतर अन्नास मिसळू नये. भोजन करताना चांडाळ श्वान पाहू नये. त्याचा आवाज भोजन करताना कानावर आल्यास ते अन्न वर्ज करावे. कलह शब्द तसेच कांडण दळण ऐकताना भोजन करू नये. अनोळखी लोक पंक्तीला घेऊन जेवू नये. तसे आवश्यक असेल
तर त्यांच्या व आपल्या पानाच्या मध्ये किंवा आपल्या सभोवती पाण्याची किंवा भस्माची रेघ काढावी. काळे निळे वस्त्र नेसून जेवू नये. स्त्रियांनी नववारी पातळ नेसून वाढावे, अन्यथा उष्टे खाल्ल्याचे पाप लागते. असा विचार करून विद्वत जनांनी भोजन करावे. भोजन झाल्यावर विकिरीद विलयशीत हा मंत्र म्हणून शेष अन्न अभिमंत्रावे. विकिरीदे मंत्र म्हणावा. अन्नामी मंत्रणे विनियोगा हा मंत्र म्हणून शेष अन्न हाती घ्यावे. नंतर यमाच्या नावे बळी घालून उत्तरापोषण घ्यावे. पात्रातील सर्व उच्छिष्ट अन्न हाती घेऊन रौरवे पुये हा मंत्र म्हणून ते अन्न पात्राजवळ ठेवावे. नंतर उठून हात धुण्यासाठी जावे. प्रथम चूळ भरून हात धुवावे. चूळ न भरता हात धुणे आत्मघातकी आहे. तोंड धुताना मधल्या बोटाने दात घासावे. तर्जनी वा अंगुष्ठाने घासल्यास दोष लागतो. हात स्वच्छ धुवून दात स्वच्छ करावे. हाताचे पवित्रक सोडून नैऋत्य दिशेला टाकावे. नंतर अंगुष्ट मात्र पुरुषो अंगुष्ट व समाभीत ईश सर्वस्व जगत प्रभू प्रीणातु विश्वभुक हा मंत्र म्हणावा. नंतर शर्यातिं सुकन्यावचवनं शुक्रमाश्विनौ भोजनान्ते स्मरेन्नित्य तस्य चक्षुन्नश्यति हा मंत्र म्हणून ओल्या हातांची बोटे एकमेकात घालून दोन्ही डोळ्यांना लावावीत, म्हणजे डोळे नासत नाहीत. हा मंत्र जप केला नाही तर चक्षुरोग होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ही क्रिया आवश्यक आहे. मग दोनदा आचमन करून अयंगो मंत्र म्हणून दपद दिवेन्युचा उच्चार करावा. नंतर प्राणानाम ग्रंथिरसे म्हणावे. असा मंत्र म्हणून भोजनस्थानी जाऊन बसावे. दोनदा आचमन करून अगस्त्य कुंभकर्ण वशनी व वडवानलम आहार परिणामार्थ संस्मरमी रुकोदरम. रुकोदर म्हणजे भीमसेन. हा मंत्र अर्थ ध्यान पुरस्सर म्हणून नाभी स्पर्श करावा व पोटावरून डावा हात फिरवावा, म्हणजे अन्नाचे पचन होते. मग अगस्त्य कुंभकर्ण वडवाग्नी वृकोदर व शनैश्वर यांचे स्मरण करावे व इल्वल वातावणी वजीर्यता म्हणावे. बंधुवर्ग ज्यांना आहे त्यांनी हात वस्त्राला पुसू नये. हात अग्नीला दाखवून वाळवावे. मग गुरूंचे स्मरण करावे, कुलदेवतेला स्मरण करावे. अशा प्रकारे भोजन करावे. विधिनिषेध अन्न. विप्र श्री गुरूंना म्हणाला, आपण भोजन प्रकार सांगितला, आता विधिनिषिद्ध अन्न कसे ते कृपया समजावून सांगावे. श्री गुरूंना संतोष झाला. म्हणाले, हे ब्राह्मणा ऐक, वैश्वदेव न केलेले अन्न ग्रहण करू नये. जास्त मीठ घातलेले बहुमिश्रित अन्न सामुदायिक अन्न ग्रहण करू नये. लसूण, गाजर, कांदे, मुळे, श्वेत वांगे, वाटोळे, भोपळे, अळंब, भुईछत्री शाखा वर्ज करावे. गाय, शेळी व म्हैस यांचे दूध हे तिच्या प्रसूतीच्या 10 रात्रीपर्यंत वर्ज करावे. पावसामुळे पूर आला असता नवे पाणी येते, ते 3 रात्रीपर्यंत वर्ज करावे. आता कोणा तिथीला काय खाऊ नये ते ऐक. कोहळा, डोरले, वांगे, पडवळे, मुळा, बेलफळ, आवळा हे प्रतिपदेला खाऊ नये. ज्यांना स्वर्ग व मोक्ष प्राप्त करावयाचा आहे त्यांनी अष्टमीला औदुंबर वर्ज करावा. रविवारी व सप्तमीच्या दिवशी आवळा खाऊ नये. बेलफळ शुक्रवारी वर्ज करावे. गवाराच्या अथवा मुळ्याच्या शेंगा शनिवारी खाल्ल्यास लक्ष्मी दूर जाते. धात्री फळ म्हणजे आवळा रात्री भक्षण केल्यास प्रज्ञेची हानी होते. वीर्याचा नाश होतो. नख अथवा केस पडलेले, मांजरीने स्पर्श केलेले, तसेच कावळा, घार, कोंबडा, बगळा यांनी स्पर्श केलेल्या अन्नाचा त्याग करावा. गायीचे किंवा उंदराचे तोंड लागलेले अथवा अंगावरील केसांचा स्पर्श झाला असता ते अन्न वर्ज करावे. एका हाताने वाढलेले वा शिळे अन्न वर्ज करावे. घृत अर्थात तूप वा तेल मिश्रित शिळे अन्न पवित्र आहे.
तळलेले अन्न कधीच शिळे होत नाही. प्रत्यक्ष अग्नीवर भाजून केलेले पदार्थ खाऊ नयेत. उडदाचे वडे शिळे होत नाहीत. तसेच लाह्या पीठ शिळे होत नाही. कंदमूळ तेलकट पदार्थ जपावे. परमान्न गूळ घातलेले अन्न शिळे होत नाही. तीळ मिश्रित अन्न रात्री वर्ज्य करावे. तांबूल भक्षण. भोजन केल्यावर तांबूल घ्यावा. त्यात सुपारी, चुना, पान असावे. ते पान ब्राह्मणादिकांना देऊन नंतर आपण खावे. एक सुपारी पानाबरोबर दिल्यास सुख आरोग्य लाभते. 2 दिल्यास फल प्राप्त होत नाही. 3 दिल्यास भाग्य फलित होते. 4 दिल्यास दुःख होते. 5 सुपाऱ्या दिल्यास आयुष्य, प्रज्ञा यांची वृद्धी होते. 6 सुपाऱ्या देऊ नये, त्यामुळे मृत्यू येतो. पानाचे देठ न काढता खाल्ल्यास व्याधी संभवते. पानाचे टोक खाल्ल्यास पाप लागते. जुने कुचके पान खाल्ल्यास आयुष्य क्षीण होते. पानाच्या मागील शिरा खाल्ल्यास बुद्धिनाश होते. 2 पान खाल्ल्यास ऐश्वर्याचा नाश होतो. पाना वाचून फक्त सुपारी खाल्ल्यास अज्ञान प्राप्त होते. तसेच 7 जन्म दारिद्र्य लाभते. यतीश्वर, ब्रह्मचारी तसेच रजस्वला स्त्रीने तांबूल खाऊ नये. तांबूल खाल्ल्यावर विप्राने सायं संध्या करावी. सूर्यास्त अर्धाच झालेला आहे अशा वेळी सूर्याला 3 अर्घ्ये द्यावेत. सूर्यास्त झाल्यानंतर संध्या केल्यास कालातिक्रम दोष परिहारास्तव 1 जास्त म्हणजे 4 अर्घ्ये द्यावेत. नंतर गायत्री मंत्र जपून ईममे वरुण म्हणावे. गोत्र प्रवर उच्चारून औपासन करावे, अर्थात आपल्या गृहाग्नीवर करण्याचा सायं प्रातर होम. नंतर रात्रीचे भोजन करावे. ते भोजन मुख्यत्वे क्षीर मिश्रित असावे. रात्री भोजनाच्या वेळी ऋतं त्वा सत्येन परिशिनिचामी हा मंत्र म्हणावा. सकाळी म्हणजे दिवसा भोजन समयी सत्यंतवर्तन परिशिताचामी म्हणून अन्नाभिमंत्रण करावे. रात्रीचे भोजन झाल्यावर 1 प्रहर वेदाभ्यास करावा. मग निजण्याच्या खोलीत जावे. शयनविधी. शयन करण्याचे अर्थात झोपण्याचे विधान आता ऐक. खाट म्हणजे पलंग निर्मल असावी. 3 पायांची वा मोडकी खाट वर्ज्य करावी. औदुंबर, अश्वत्थ, पिंपरी व निर्घुण या लाकडाच्या खाटा करू नये. जांभळाची खाट निषिद्ध मानावी. मेलेल्या हत्तीच्या दातांची तसेच फुटक्या लाकडाची खाट वर्जावी. खाट चांगल्या सुमुहूर्तावर विणलेली असावी. रविवारी विणल्यास अति लाभ होतो. सोमवारी महासुख, मंगळवारी दुःख, बुधवारी महापीडा व गुरुवारी विणल्यास बहुपुत्र होतात. शुक्रवारी अतिविशेष असून शनिवारी विणल्यास मृत्यू येतो. स्वतःच्या घरी पूर्वेकडे डोके करून झोपावे. सासऱ्यांच्या घरी दक्षिणेकडे, प्रवास काळात पश्चिमेकडे डोके करून झोपावे. उत्तरेकडे डोके करून कधीही झोपू नये. उशाशी पूर्ण जलकुंभ ठेवावा. त्यात मंगलद्रव्य घालावी. नंतर मांगल्यम पूर्णकुले कुंभच शिरस्थाने निधापतये रात्री सूक्तं जपन् रात्रौ रात्रिमेमो भवन्नरः शुचिदेशं विवित्तं तु गोमयेनोपलेपयेता वैदिकैर्गः रूढै मन्त्रै भीमं क्षेत्र्य स्वपेतताः. हे रात्री सुक्त म्हणून विष्णू स्मरण करावे. मग अगस्त्य, माधव, मुचकुंद, कपिल या ऋषींच्या या श्लोकाचा जप करून स्मरण करावे. अगस्तिमधिवश्यैरोवहमुचुकुन्दो मावलाः कपिलो मुनिरास्ति कापश्यैत सुखशायिनः. ते स्वतः सुखाने निद्रा घेतात व त्याचे स्मरण केल्यास आपल्याला सुखाने निद्रा येते. नंतर खालील श्लोकाने सर्पस्तुती करावी. सर्पा सर्पभद्रं ते मच्छमहाविषः जन्मजयस्य यज्ञन्ते आस्तिकवचनं स्मर. आस्तिकवचनं श्रुत्वा याः सर्पोन् निवर्तते शतधां मीघते मूर्ध्निशिंशवृक्षालं यथा
निजावयाची निश्चित स्थाने कोणती ते सांगतो. जीर्ण देऊळ, स्मशान, एकमेव वृक्ष असल्यास वृक्षाखाली चव्हाट्यावर चौका माता पिता निजतात त्या ठिकाणी शंकराच्या देवळात निजू नये. तसेच वाळवंटात अथवा रेताळ जमिनीवर, तळ्याच्या पाळीवर, नदीतीरी, गोड वस्तूजवळ अथवा अघोर स्थळी निजू नये. धान्यावर तसेच मोडक्या घरी निजू नये. वडील खाली झोपले असताना आपण खाट वर्ज करावी. ओले नेसून वा नग्न झोपू नये. शाल वेष्टून उघड्या जागी आकाशाखाली दीप असताना निजू नये. अपरात्री म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर, पहाटेचा उषक्काल यावेळी निजू नये. संभोग स्त्री संग विधी. रजस्वला स्त्रीचे चतुर्थ दिवशी तिच्याशी संग करू नये. जानवे योनीने दृष्टीस पडू नये. आयुष्य क्षीण होते म्हणून रात्री झोपताना दीप वर्ज करावा. निळे वस्त्र नेसलेल्या स्त्रीशी संग केल्यास चांडाळासारखा पुत्र उपजतो. संग होतो त्यावेळी शुभ्र वस्त्र असावे. रजस्वला न होणाऱ्या स्त्रीशी संग करू नये. 10 वर्षांची कन्या झाली की रजस्वला समजावी असे पराशर ऋषींनी सांगितले. स्त्रियेचा ऋतुकाळ असता पुरुषाने बाहेरगावी जाऊ नये. तसे केल्यास बालहत्येचा दोष लागतो. पण वृद्ध स्त्री अथवा वंध्य स्त्री जिचे पुत्र होऊन मरतात, जिला पुष्कळ मुली आहेत, तिच्या बाबतीत हा दोष लागत नाही. ऋतुकाळ 10 दिवस असतो. विषम दिवशी संग केल्यास कन्या व सम दिवशी संग केल्यास पुत्र प्राप्त होतो. सम म्हणजे 4, 6, 8, 10, 12, 14 व 16. विषम म्हणजे 5, 7, 9, 11, 13 व 15. यापैकी पहिले 4 दिवस व 11वी व 13वी रात्र एकूण 6 रात्री वर्ज कराव्या. तसेच अमावस्या, अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा या तिथी व एकादशी, शिवरात्र इत्यादी पर्वकाळही वर्ज करावा. निर्णय सिंधूत या विषयासंबंधाने स्वधर्मनिष्ठ पुरुषांना चिंतनीय अशी माहिती दिलेली आहे. चतुर्थ रात्री गमन केल्यास पुत्र होतो, पण तो अल्पायुषी व धनहीन होतो. पंचम रात्रीत पुत्रवती कन्या होते. 6व्या रात्री मध्यम पुत्र, 7व्या रात्री प्रजा न होणारी कन्या, 8व्या रात्री ईश्वरतुल्य पुत्र, 9व्या रात्री सुलभ कन्या, 10व्या रात्री श्रेष्ठ पुत्र, 11व्या रात्री अधर्म करणारी कन्या, 12व्या रात्री पुरुष श्रेष्ठ, 13व्या रात्री वर्गसंकर करणारी पापी कन्या, 14व्या रात्री धर्मवेत्ता कृतज्ञ आत्मज्ञानी दृढवती पुत्र, 15व्या रात्री पतिव्रता कन्या व 16व्या रात्री सर्व प्राण्यांना आश्रयरूप असा पुरुष होतो. मूळ, मघा, रेवती नक्षत्रावर संग करू नये. ज्या नक्षत्री गर्भधारण होतो त्याच्या 10व्या नक्षत्री बालकाचा जन्म होतो असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे. मूळ नक्षत्रापासून 10वे अश्विनी नक्षत्र, मघा नक्षत्रापासून 10वे मूळ नक्षत्र व रेवतीपासून 10वे आश्लेषा ही 3ही नक्षत्रे जन्माला एकापेक्षा एक वाईट आहे. हे सुप्रजा निर्माण शास्त्राचे गूढ रहस्य आहे. संग करताना उभयतांमध्ये कोप अथवा रोष नसावा. संतोषी असावे. ऋतुकाळी स्त्री पुरुषांच्या मनात जे असेल त्यानुसार सत्व, रज वा तमोगुणी पिंड उपजतो. अशा प्रकारे पराशरांनी ब्राह्मणाचा आचार सांगितला. श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले, या विधीने जो आचरण करतो त्याच्या घरी कोणतेही दैन्य नसते. तो देवांना वंद्य होतो. त्याच्या घरी कामधेनू वास करते. अखंड लक्ष्मी वास करते. पुत्र पौत्र नांदतात. तो स्वतः शतायुषी होतो. त्याच्याकडून दोष घडत नाही. तो कळी काळास भीत नाही. तो ब्रह्मज्ञानी होतो. अपमृत्यू येत नाही. हे श्रीगुरूचे वचन ऐकून तो विप्र श्रीगुरुचरणी लीन झाला. तो म्हणाला, हे गुरुदेवा, आपण केलेला उपदेश ऐकून मी धन्य झालो. भक्तगणांना तारावयास ऋषिकेशाने आपल्या रूपात अवतार घेतला आहे. आपल्या दर्शनाने अंधकार दूर झाला.
ज्ञानज्योती प्रकाशली असे म्हणून ब्राह्मणाने श्री गुरूंचे दोन्ही चरण धरून नमस्कार केला. श्री गुरु आनंदित झाले, प्रसन्न होऊन म्हणाले, तुला आचार सांगितला, आता भिक्षा मागू नकोस. सांगितल्याप्रमाणे आचरण करून सुखात राहा. जी जी इच्छा करशील ती कामना पूर्ण होईल. कन्या पुत्र प्राप्त होतील, कोणताही संदेह मनात बाळगू नको. असा वर प्राप्त करून तो विप्र प्रफुल्लित होऊन आपल्या घरी गेला. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्तभाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 37. ओम तत्सत.